मध्ये बोलतो तुम्हाला मी आज शहरामध्ये एवढी प्रगती झालेली आहे ना, तर काय सांगू आता. जाऊ दे आता, जास्त बोलत नाही आमच्या डोरला शब्द. काय पण इलेल बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती लालबागच्या राजाचा. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी, गौरव आणि भूषण आम्ही तिघे झालेलो लालबाग दर्शन करायला. तर पावसाने थोडी वाट लावलेली आहे, जाता येत नाही आम्हाला. तर तरी पण आम्ही जाऊ. आणि आज बाप्पाचा 10वा दिवस आहे, त्यामुळे तिथला दर्शन कदाचित बंद झालेलं असेल. तर असला तर आपण दर्शन नक्की घेऊ. सो चला, जास्त वेळ नाही घालवत, निघूया. तर मंडळी, पहिले ATMला आलो आहे, पैसे काढून जाऊ. कारण तिकडं गेल्यावर काहीतरी पोटपाण्या टिकायला पाहिजे ना, त्यासाठी आधी इथं पैसे काढून जाऊ. तर आता आम्ही सध्या आहे शहापूरमध्ये. तर इथून किती वेळ होईल काय आम्हाला माहीत नाही, किती उशीर होतो त्या. तर आलं काढ बघ, कुठला ATM घेऊ माहीत का? काढायचं हा घेऊ का? त्याच्यात 3 असतील. 3 काढले ती होगी. तर पहिले पैसे. आता आम्ही काही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. ठाणेपर्यंत पहिले या ट्रेनला जाऊ, नंतर पुढे ते सध्या ट्रेन नाही. आधीच आम्ही लेट झाली, मला माहीत आहे. आपला बाई लागलाय धंद्याला, सगळ्यात बाई. ते आता आम्ही जातो ठाण्यापर्यंत, ठाण्यापासून दुसरी ट्रेन पकडून मग जाऊया. आणि मला तरी नाही वाटत की दर्शन भेटेल, शक्यतो बंद झालेलं असेल. तरी पण आपण जाऊया. दुसरे बाप्पा आहेत, तिथलं दर्शन नक्की घेऊया. आणि मी जे तुम्हाला माझ्या माध्यमातून ब्लॉगच्या माध्यमातून दाखवते तेवढे दाखवायचा प्रयत्न 100% करणार. तर आता मी चिंचपोकलीला पोहोचलेलो आहे. तर पहिले चिंतामणी बाप्पाचं दर्शन घेऊ आणि लालबागच्या राजाला नंतर जाऊ. तिकडे तर भरपूर गर्दी असेल, पहिले इथे घेतो आणि मग पुढे जातो. पब्लिक तुम्हाला दाखवतो. पहिले क्राऊड तर भरपूर असतो इकडे. पब्लिक बाप्पा आपल्या समोर आहे आणि आम्ही मुख दर्शन घेऊन निघणार आहे. मूर्तीचा लुक खूप छान दिसतो, दाखवतो. निघावं असं अशी इच्छाच होत नाही, कारण खूप छान दिसते मूर्ती, खूप भारी वाटतं. कारण आपल्याला लालबागच्या बाप्पाकडे पण जायचे. तर आता तिथे जाऊया. पब्लिक तर एनी टाईम ते असतेच, फुल लाईन बी नाही. आम्ही मुखदर्शन घेतलं, हो ना, बाकी लांब लाईन आहे. त्यापेक्षा आम्ही मुखदर्शन घेतलं आणि कडाकडे कळटी राहत होईल इथंच. गौऱ्या कसा बोलतो माझ्या ऐका बोलतो, मग ऐकायला काही माहीत नाही. कोणी बोलतो आता बोल ना, कमानी घेऊ ना. आपली बॅग कमानी घ्यायची भारी काही तिथं. मग काही त्याला बोलायला नाही वाटला, आता बोलल तो. बोल रे, जोरात ऐकायला नाही आलं. अरे बघ, चिंतामणीच्या दर्शनाला बघ, दर्शन रे मस्त झाला. जास्त भेटून काल बघतो राजाला जाऊ बघ. काय तुम्हाला ऐकायला आलं तर मजा येईल, तशी नाही मजा येणार. तर मंडळी तिथून बाहेर निघलो, बाहेर निघाल तिथं बाप्पा आहेत, निघाल तिथं समोर फक्त रस्ता क्रॉसिंग घ्यायला, इथं पण बाप्पा आहेत. आता पुढे जातो आम्ही. पहिले तर लालबागला जायचे. हे बाकीचे बाप्पा काही जास्त करणार नाही, कारण तेवढा टाइम नाही. काय टाइम मॅटर झालं काय. MC स्टँडचा भाऊ आलाय बघा, तुम्हाला दाखवतो. तो बघा, MC स्टँडचा भाऊ आले. मॅटर होय बाई, जाऊ दे. असं मॅटर बघत बसतो आम्हाला इथंच थांबायला लागेल. ॲक्च्युली पिली मॅटर ते मोठा काहीतरी करा, बिग शॉट. बाई टाकली आंटी तुम्हाला
आहे काय ते आता आणखी काही भडकलेली आहे. आता बघू त्याचा काय मुस्काट फोडतो का काय करतं काय माहित नाही एवढी. आपली भाषा काही त्यांना ऐकलीच नसेल मागाशी पक्का आवाज येत होता. तरी मी बघू रिमूव्ह करतो. जर ऐकायला आला तर मजा येईल, नाही आला तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. आणि गौरव VIP दर्शन बघा, माझी ओळख बघा काय तुम्हाला दाखवतो मी आता. गौरव आहे VIP दर्शन बंद झालेलं आहे. VIP सगळं बंद झालं का? आणि गौरव आपल्या एकविरेला गेलतो आपण, त्या ब्लॉगमध्ये होता. तिथून आत्ता आला आणि मी पण म्हणजे तसा भेटायचा, आणि तिथून मी पण आत्ताच ब्लॉग चालू केले. त्यामुळं आता काय माझी काय तर माझी फ्रेंड पण मला भेटायला येणार होती, पण ती आता तिच्या घरी गेली अलिबागला. काय माझं मूड ऑफ, मी तिच्यासाठी आलो आणि ती तिकडे पळाली. फ्रेंड काय आता आपण आवरा काय विचार करत नाही ना. काय आपण बाप्पासाठी आलोय, आपण दुसऱ्यांसाठी नाही आलो. सिम्पल म्हणताय आपला बाप्पा भरा ना, आपण भरा. लालबागच्या राजाच्या आधी आम्ही अशी इच्छाच होते, बाप्पा दिसला का समोर येतोच. हिरणगावचा राजाकडे, हिरणगावचा राजा इथे आलेलो आहे. मूर्ती तुम्ही बघा, छान नाही माझे बाप्पा आहे. बाप्पा तेच. तर काहीच बाप्पा करता करता आम्हाला भूक लागली. पहिले आता काहीतरी नाश्ता करतो. नाश्ता करून झाला, खाता पण जरा विषय झाला. गाईस एक खरं रिअलमध्ये बोलतो तुम्हाला मी. आज शहरामध्ये एवढी प्रगती झालेली आहे ना, तर काय सांगू आता. जाऊ दे, आता जास्त शब्द नाही आमच्या डोरला, शब्द नाही म्हणून आता काय करतो, काय पाणी पिल्याशिवाय भागणार आहे. आता एवढी प्रगती बघू माझा पाणी पिऊनच समाधान मानायला लागेल. माझ्या डोळ्यांसाठी हे रांजण झाले आतल्या काही समजत नाही मला. रांजण त्याच्या काय पण होत आता. हा तो इकडे आलाय ना. हा काय पण आता ये शब्द ही अपने आप में बहुत डरावना है. तो आझाद पंची झाले, आझाद पंची. काय तिथून असणार मी आझादपंथी झालोय, पण का तर माहिती आहे माझी गर्लफ्रेंड माझ्या सोबत नाही. मस्त जोक मारा. जर असती ना तर आवरा मला बोलून पण नसता तिला. ऐक ना, बागे ना काय लगीन करायचे. हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. इकडे थांबा एक मिनिट. काय की आता ट्रेंडिंगला येते ना की इथून 500 रुपये ठेवतो, ती लोकेशन तुम्ही बघा. तर मी पाण्याची बॉटल ठेवतो, ती लोकेशन बघा, ते पाणी पियाला या तुम्ही. आता काय बोलले आता, याला समजते तुम्ही सांगा फक्त आता. अरे ती ट्रेंडिंगला व्हिडिओ येते नाही का. ट्रेंडिंगला मी ते चप्पल शूज ठेवतो, सँडल ठेवतो किंवा पैसे वगैरे टाकतो. तिथे लोकेशन शोधा आणि ते घे. बरोबर. तर मी असं बोलतो काय तुम्हाला, बॉटल ठेवतो आम्ही. बॉटल पण आम्ही इथे ठेवतोय, तुम्ही ती लोकेशन गेस करा कुठे असेल, ती घेऊन जा. खूपच ताण लागली असेल घेऊन जा. पोरीना कशी काही चट लागते तसं आहे. गौरीला काय पण खायला लागते. बघा तुम्हाला काय आंबा पण आणि ते काळी पोरं पण घ्यायची खायला. काय बारीक पोरं काय खायला काय एकच जिंदगी आहे, ती मजा करायची, कमवायचं आणि खायचं बस. बाप्पा आले रे आले. बाप्पा नाही आलं पण दीपाची गर्लफ्रेंड आले. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यहाँ में असा होऊच शकत नाही. काय आता काहीच आम्ही लालबागला पोचलो. किती वाजता असतील? 4-4:30 झाले असतील. तर आता पोचलेलो आहे. आणि पब्लिक तर तशीच आज पण. आणि माझा ताफा बघितला असेल तुम्ही, बऱ्याच गाड्या होत्या. एखादा टप्पा आला होता, एखादा टप्पा आला होता. वन साईड मार्केट जाम. पब्लिक तुम्हाला दाखवतच फुल भरलेली जशी तशी पुढची फक्त आता आम्ही मुखदर्शनची लाईन शोधतो, म्हणजे कसं लवकर होऊन जाईल आणि आम्ही आमच्या रस्त्याला घरी जायला मोकळी. मुखदर्शनची लाईन तुम्हाला दाखवतो आता. मुखदर्शनची लाईन आहे, नक्की जाऊ का नको आता. पब्लिक आम्ही मुखदर्शनच्या लाईनला लागलेलो आहे.
भाविकांनी कृपया इकडे लक्ष द्या. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी लाईनला पोहोचलेलो आहे आणि गौरव लाईनवरूनच पडलेलं आहे. तर मी आलोय म्हणजे मला दाखवतो लाईन लहान आहे आणखी भरपूर वेळ जायला अर्धा तास तरी लागेल. वरती डेकोरेशन खूप छान केलेलं आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती लालबागच्या राजाचा. दर्शन एकदम पब्लिक मस्त झालं आणि आता मी गौरवला शोधतो. तो पुढे गेला, तो कंटाळला एवढा लाईनीला. काही पब्लिक तर भरपूर आहे त्यामुळं काही इथं तो थांबत नाही. पण आपण दर्शन घ्यायला आलं तर दर्शन नक्की घेऊन जाणार घरी. तर तेच सांगू दर्शन घ्यायला पाहिजे. आता मंडळी आम्ही निघतोय परतीच्या प्रवासाला. गौऱ्या मोकट फिरून फिरून दमलाय पुरा. त्याचं सकाळपासून कॉल चालूच आहे त्याचे कॉल काही बंद नाही. आता किती वाजता घरी झाला आपल्याला? घरी यायला ना आता आपण इथून आपल्याला आता तिथं ना घरी आपण 10-11 वाजता 10-11 वाजता घरी 10:30 होतील. तर आता घरी जाऊया. पहिले आराम करूया कारण पाय भरपूर दुखतात. दुसऱ्या फोनची चार्ज पूर्ण लावून झाली आहे. दुसऱ्या मोबाईलमध्ये ब्लॉगचा एक पार्ट घेतो आणि मग ब्लॉगची रेट करतो. आणि गौरवची आणि गौरवच्या जीएमची भाषा एक मोठा मॅटर. तर तो सॉल्व करून करता करता आम्हाला भरपूर वेळ झालेला आहे. आता किती गाडीच्या कमसे कम काहीतरी 10 वाजले. त्या गाडीला जाऊ परत तो मॅटर मी सॉल्व करणार परत गौरव पुरा सॅड झालेलं आहे. त्यामुळं काय आता माझा मूड नाही राहिला काही ब्लॉग बनवला. त्यामुळे मी इथं एंड करून टाकतो. बाय बाय. बाबा कट करे.